ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಭವನ್ ಕುಮಾರ್. ನಾನು ಗುಲ್ಬರ್ಗ ಡಿಸ್ಟಿಕ್ಕಿಂದ ಬಂದಿದ್ದು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಸಿವಿಲ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಗಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. शरणार्थी myself सुकृत गौड़ा, असिस्टेंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ CS. नमस्कार एवरीवन, मेरा नाम हिमांशु गर्ग है और मैं प्रेसिडेंसी यूनिवर्सिटी में लर्निंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट में एज अ ट्रेनर काम करता हूँ. ನನ್ನ ಹೆಸರು ಸಂತೋಷ್ ಎಂಬಿ ಅಂತ, ಸಿವಿಲ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ. ನಮ್ಮದು ಪ್ರಾಪರ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು ದಾವಣಗೆರೆ. ನಾನು ಇಲ್ಲಿ 6 इयर्सಯಿಂದ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್, ಪ್ರೆಸಿಡೆನ್ಸಿ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯಲ್ಲಿ. ओके, माझं नाव प्रणय निमजे आहे. मी डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे. Yeah, myself Vijay Kumar SL, faculty mechanical department. My name is Sagar Gorat. I'm from mechanical engineering department. आज बोला गया है बोलने के लिए अपने फेवरेट फ्रीडम फाइटर पे. ये शायद से नामुमकिन होगा क्योंकि एक नहीं, जिस भी इंसान ने अपनी ज़िंदगी दी है देश की आज़ादी के लिए, उसमें से किसी एक का नाम चुनना शायद से बाकियों के लिए नाइंसाफ़ी है. तो सेफ खेलते हुए मैं बोलना चाहूँगा उन लोगों के बारे में जिनका नाम कहीं नहीं लिखा. वो हर एक हिंदुस्तानी जिसने अंग्रेज़ों के अत्याचार की वजह से अपनी जान कुर्बान करी. वो हर एक हिंदुस्तानी जिसका नाम किसी गाथा में नहीं है, किसी बुक में रिकॉर्ड नहीं है, लेकिन उसने अंग्रेज़ों के खिलाफ अपनी आवाज़ बुलंद करी. हर एक प्रोसेस का एक चेहरा होता है, लेकिन उस चेहरे को एक सोच बनाने के लिए आपको ज़रूरत है सपोर्ट की, लोगों की, आवाम की. और मैं अभी बोलना चाहूँगा उस आवाम के बारे में. नमन है उस आवाम को जिसने ये नहीं देखा कि अगर मुझे कुछ हो गया तो मेरे परिवार का क्या होगा. हर उस बेटी के जिसने ये नहीं सोचा अगर मैं पकड़ी गई तो मेरी असमत का क्या होगा. हर उस बाप का जिसने ये नहीं सोचा कि अगर मेरी मौत हो गई तो मेरे बच्चों का क्या होगा. हर एक उस औरत के लिए जिसने झांसी की रानी को अपने एक कंगन दिए थे. हर एक किसान के लिए जिसने अपना अनाज क्रांतिकारियों के लिए रखा था. उस हर एक भारत के बेटे बेटी और सैनिक अगर मैं बोल सकूं उस समय वही थे. उन सब के लिए जिन्होंने अपनी जान कुर्बान करने से पहले एक बार भी नहीं सोचा, जिनके मन में सिर्फ एक ख्याल था कि मेरी आगे आने वाली जो जनरेशन है, जो पीढ़ी है, वो एक आज़ाद हिंदुस्तान में सांस ले सके. द बिगेस्ट एग्जाम्पल ऑफ सेल्फलेसनेस इज दिस ओनली, द लाइव्स लेड बाय द अनसेड हीरोज ऑफ मदर इंडिया. थैंक यू वेरी मच. जय हिंद. ನನ್ನ ಫೇವ್ರೆಟ್ ಫ್ರೀಡಮ್ ಫೈಟರ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಸರ್. ಏಕೆಂದರೆ ಅವರು ಬ್ರಿಟಿಷ್ ವಿರುದ್ಧ ಸಾಕಷ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಅವರ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇದ್ದರು ಅವರು ಸೋಲ್ಜರ್ ಆಗಿ. ಸೊ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಭಾಳ ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ರೀಸೆಂಟಾಗಿ ಮತ್ತು ಅವರು ಪ್ರಾಪರ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಕರ್ನಾಟಕದವರು ಸರ್, ಅದೊಂದು ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ ನಮಗೆ. ಮತ್ತು ರೀಸೆಂಟಾಗಿ ನಮ್ಮದು ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಸಹಿತ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಅಂತ ನೇಮ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್, ಅದೊಂದು ಖುಷಿಯಾಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮೂವೀಸ್ ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೀನಿ ಸರ್, ಏನೋ ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಆಗಿ ನಮಗೆ ನನ್ನ फेवरेट फ्रीडम फाइटर ಬಂದುಬಿಟ್ಟು संगोली रायण्णा. थँक्यू सर. आणि माझं फ्रीडम फायटर आहे छत्रपती शिवाजी महाराज. कारण ही इज अ गुड लीडर, इन्स्पायरिंग लीडर रादर, गुड सन, ओबिडियंट सन. आणि त्यांचे वक्तव्य किंवा त्यांच्या जे पण कार्य ते करायचे ते एकदम सरळ साधेपणाने आणि एकदम सर्वांना गृहीत धरून. आणि ऑब्वियसली द मराठा एम्पायर त्यांनी स्थापित केलं, पूर्ण इंडियाला त्यांनी एकत्रित आणलं. सो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे माझे नेहमीच गुरुसारखे फ्रीडम फायटर नेहमीच. And my favorite freedom fighter is Subhash Chandra Bose. The reason is he did good thing and he fight against the British, okay, and finally he is no more, okay. This is the main concern. He did very good, okay, comparing with all the freedom fighters. My favorite is Subhash Chandra Bose. My favorite freedom fighter is महात्मा गांधी. मला असं वाटतं की महात्मा गांधींनी वेगवेगळ्या प्रकारची लोक, कारण तेव्हा जो स्ट्रगल होता तो फक्त इंग्रजांविरुद्ध होता, पण तो स्ट्रगल करताना जी लोक स्ट्रगल करणार होते त्यांचे व्ह्यूज वेगवेगळे होते. सो महात्मा गांधींकडे ते स्किल होतं की त्या वेगवेगळ्या व्ह्यू पॉईंट्सच्या लोकांना एकत्र आणून एक फ्रंट तयार करणं. आणि त्यामुळेच आपण त्यांना फादर ऑफ नेशन म्हणतो, कारण जे नेशनहूड आहे, जी नॅशनल फिलिंग आहे, जो वननेस आहे, तो त्यांच्या आयडियाजमधून, त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमधून आपल्याला मिळाला. सो दॅट्स आय फील ही इज द फादर ऑफ आवर नेशन ಆ್ಯಂಡ್ ಬೆಸ್ಟ್ ಫ್ರೀಡಮ್. ನನ್ನ ಫೇವ್ರೆಟ್ ಫ್ರೀಡಮ್ ಫೈಟರ್ ಅಂದರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರು, ಫಾದರ್ ಆಫ್ ದಿ ನೇಷನ್, ಬಾಪೂಜಿ. ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಸ್
ಅಹಿಂಸವಾದಿ, ಅದು ನಮ್ಮದು ಇಂಡಿಯಾ ರೂಟ್ಸ್ನಲ್ಲೇ ಇದೆ ಅಹಿಂಸವಾದಿ. ನಾವು ಭಾಳ ಪೇಷನ್ಸ್ ಆಗಿರಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮದು ರೂಟ್ಸಲ್ಲೇ ಇದೆ, ಇಂಡಿಯಾ ರೂಟ್ಸ್ನಲ್ಲೇ ಇದೆ. ಮತ್ತು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಫುಲ್ ಮಿಲಿಯನ್ಸ್ ಆಫ್ ಪೀಪಲ್ಗೆ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಮಾಡಿದ್ರು. ದಾಂಡಿ ಮಾರ್ಚ್ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಇಂಡಿಯಾ, ಎವ್ರಿ ಕಾರ್ನರ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ದೇ ವರ್ ಇನ್ಸ್ಪೈರ್ಡ್. I would like to take this opportunity to thank to the existing fighters who are fighting for us to live. The first tribute that we have to give it is for the soldiers who are actually making us to sit here freely, and I'm able to speak here freely because of them. Either it may be army or navy or air, whatever it may be, they are serving for us, and their parents are sacrificing them for us. So my tribute for them. And next, we are with freedom of hunger. Okay, so we are getting food on time. That is, we have to give the tribute to the farmers. Okay, they are also a part of freedom fighting for us. And next we have doctors. Okay, in the pandemic situation, you have seen many doctors who have survived, and again they left their life for us. So their sacrifices also has to be remembered. So my sincere thanks to them for them also. And lastly, again coming to the teachers, I am sitting here and I am speaking and I am able to communicate. It is because of my teachers, those who have guided me. Okay, they have guided me in the most required way, where I can serve my country and I can make my country proud. Okay, so these 4 are the freedom fighters currently whom I have to thank you. Thank you everyone.